नमस्कार मित्रांनो, मी राजश्री आणि तुम्ही पाहताय राजश्री अनफिल्टर्ड. जर तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणावर बारीक लक्ष ठेवून असाल तर तुम्हाला माहितीच असेल की आपले काही नेते रोज सकाळी उठून आज काय नवीन वाद घालायचा याच विचारत असतात आणि जेव्हा विषय वादग्रस्त नेत्यांचा येतो तेव्हा भारतीय जनता पार्टीचे सतत चर्चेत राहणारे नेते आणि मंत्री नितेश राणे यांचं नाव कसं मागे राहील. विचार करा, जर तुम्ही किंवा मी ट्रॅफिक सिग्नल जरी तोडला तर दुसऱ्या दिवशी काय होतं, थेट पावती किंवा पोलीस घरी. पण जर देशातील एखाद्या सत्ताधारी पक्षाचा वजनदार मंत्री ज्यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्रालय आहे त्यांच्या नावावर कोर्टाने थेट नॉन बेलेबल वॉरंट अजामीनपात्र वॉरंट जारी केलं तर काय होईल? पोलीस लगेच धावत जातील ना अटक करायला. पण थांबा, इथं तर सिस्टीमचा गेमच वेगळा आहे. वॉरंट निघून 24 तास उलटले तरी पोलीस म्हणतात आम्हाला अजून पत्ताच नाही. आणि मंत्री महोदय काय गायब झाले का की स्वतःच्याच घरात सुरक्षित आहेत? पण मित्रांनो, ही गोष्ट आजची नाहीये. या संपूर्ण प्रकरणाची पाळंमुळं एका अशा रात्रीत दडलीये जिथे तोडफोड झाली, राडा झाला आणि एका सरकारी कर्मचाऱ्याला थेट आव्हान दिलं गेलं. पण हा राडा नक्की कुठे झाला आणि 13 वर्षापूर्वीचे त्या एका रात्रीत असं काय घडलं होतं ज्याचा हिशोब कोर्टाने आज थेट अजामीनपात्र वॉरंट कडून मागितलाय. पण खरी गंमत तर पुढेच आहे. हे प्रकरण फक्त कोर्ट कचेरी पुरतं मर्यादित नाही. याच्या मागे एक असा राजकीय ट्विस्ट आहे जो ऐकून तुमचं डोकं चक्रावून जाईल. सध्या सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात एकच मोठी बातमी धुमाकूळ घालते, नितेश राणेंच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट. आता सामान्य माणसाला वाटेल अरे वा, कायद्याच्या राज्यात सगळ्यांना समान न्याय मिळतोय की काय. पण थांबा, इतक्यात आनंदी होऊ नका, कारण कायद्याची चाकं जेव्हा व्हीआयपी लोकांच्या दिशेने फिरतात तेव्हा ती इतकी हळू चालतात की बैलगाडी सुद्धा त्यांच्या पुढे बुलेट ट्रेन वाटेल. गोव्याच्या म्हापसा न्यायालयाने ही अत्यंत मोठी कारवाई केली आहे. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतरही मंत्री नितेश राणेंना अजून अटक का झाली नाही? हा पोलिसांच्या कर्तव्यातला कसूर आहे की या मागे काही वरची माया आहे? आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करणार आहोत. चला वेळेच्या मागे जाऊया. वर्ष होतं 2013. गोवा. गोवा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर काय येतं? समुद्रकिनारे, सुट्टी आणि शांतता. पण 2013 मधल्या एका दिवशी गोव्याच्या सीमेवर वेगळाच हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला होता. गोव्यातील धारगड पेडणे टोल नाका. गाड्या येत होत्या, जात होत्या, टोल कर्मचारी त्यांचं नेहमीचं काम करत होते. अचानक तिथे काही गाड्यांचा ताफा येतो आणि बघता बघता तिथलं वातावरण तापतं. तिथल्या कर्मचाऱ्यांना कदाचित माहित नसेल की समोर कोण आहे आणि मग काय, तिथे सुरू होते थेट तोडफोड आणि टोल नाका कर्मचाऱ्यांना मारहाण. म्हणजे बघा, आपल्याकडे कोऑपरेटिव्हपणे टोल भरणं हा सामान्य लोकांचा नियम आहे, पण नेत्यांच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना टोल नाक्यावर थांबवलेलं कसं सहन होणार? आम्ही कोण, आमचा वचक काय हे दाखवण्यासाठी मग तिथल्या सरकारी संपत्तीची विल्हेवाट लावली गेली. कर्मचाऱ्यांना असा चोप दिला गेला जणू काही ते टोल नाही तर खंडणी मागत होते. हेच ते 2013चं प्रकरण जे गोव्याच्या म्हापसा न्यायालयात गेल्या 13 वर्षांपासून न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी कोण आहेत तर आपले मंत्री नितेश राणे आणि त्यांच्यासोबत आणखी एक जण, म्हणजेच एकूण 2 आरोपी. आता तुम्ही म्हणाल की 2013ची केस आहे, मग आता 2026 मध्ये अचानक काय झालं? तर ऐका, कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी ठेवली होती शनिवारी 4 जुलैला. कोर्टाने स्पष्ट आदेश दिले होते की सर्व आरोपींनी न्यायालयात हजर राहायचंय. शनिवार उजाडला, कोर्टाचं कामकाज सुरू झालं. या प्रकरणातील जे इतर आरोपी होते म्हापसा न्यायालयात अगदी वेळेवर आणि गुपचूप हजर झाले. पण आपले व्हीआयपी मंत्री महोदय नितेश राणे कुठे होते? ते सुनावणीला हजर राहिलेच नाहीत, ते थेट गैरहजर राहिले. न्यायाधीश महोदयांनी इकडे तिकडे बघितलं असेल, कुठे आहेत मंत्री महोदय? उत्तर मिळालं, साहेब आले नाहीत. बस, कोर्टाचा पारा चढला. कोर्टाने विचार केला की जर सामान्य माणूस तारखेला आला नाही तर आपण सोडत नाही, मग मंत्र्याला का सोडावं? न्यायालयाने कोणतीही दयामया न दाखवता थेट अजामीनपात्र वॉरंट, नॉन बेलेबल वॉरंट जारी केला. पण खरा गेम इथेच आहे. कायद्यानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट निघतं तेव्हा पोलिसांना अधिकार असतो, किंबहुना ते पोलिसांचं कर्तव्य असतं की त्यांनी त्या व्यक्तीला तात्काळ शोधून अटक करावी.
आणि कोर्टासमोर उभं करावं. पण इथं ट्विस्ट बघा, शनिवार उलटला, रविवार गेला, सोमवार उजाडला, पण नितेश राणेंना अटक झाली का? नाही. उलट प्रश्न विचारला जातोय की पोलिसांनी अजून कोणतीही कारवाई का केली नाही? आता मला सांगा, पोलीस खरंच नितेश राणेंना शोधू शकत नसतील का? म्हणजे जे पोलीस अंडरवर्ल्डच्या गुंडांना पाताळातून शोधून काढतात, त्यांना महाराष्ट्राचे एक करंट मंत्री जे रोज मीडियासमोर बाईट्स देतात, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात, ते सापडत नसतील का? कदाचित पोलिसांना गुगल मॅपवर मंत्र्यांचं घर सापडत नसावं, किंवा कदाचित पोलीस मंत्र्यांच्या दारात गेले असतील आणि वॉरंट दाखवण्याऐवजी म्हणाले असतील, साहेब चहा घेऊ की कॉफी? सध्या राजकीय वर्तुळात दोन मोठे प्रश्न फिरत आहेत. पहिला म्हणजे राणे साहेबांनी हे वॉरंट रद्द करण्यासाठी काही कायदेशीर पावलं उचलली आहेत का? आणि दुसरा असा की ते थेट या वॉरंटला लाईटली घेत आहेत का? अद्याप नितेश राणेंकडून किंवा त्यांच्या वकिलांकडून या वॉरंट विरोधात कोर्टात कोणती दाद मागितली गेली पण आहे की नाही याची कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे त्यांच्या अडचणीत चांगलीच वाढ झालेली दिसते. पण अडचण फक्त नितेश राणेंची नाहीये, अडचण त्या पोलिसांची आहे ज्यांना कोर्टाच्या आदेशाचं पालन करायचंय. पण दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्याला हात लावण्याची हिम्मत दाखवायची आहे. याला म्हणतात सुलतानी संकट आणि सरकारी यंत्रणा. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाकडे फक्त एक राजकीय बातमी म्हणून बघू नका, याकडे एक सामान्य नागरिक म्हणून बघा. जेव्हा 2013 मध्ये एका टोलनाक्यावर तोडफोड झाली आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाली, तेव्हा त्या गरीब कर्मचाऱ्यांच्या भावना काय असतील? त्यांना 13 वर्ष न्याय मिळाला नाही. आज 13 वर्षानंतर कोर्टाने कडक पाऊल उचललं तर आपली यंत्रणा मंत्र्यांच्या दबावाखाली सुस्त पडल्यासारखी दिसते. हाच का तो कायदा जो सगळ्यांसाठी समान आहे? जर सामान्य माणसाने कोर्टाच्या आदेशाचा असा अनादर केला असता तर आज तो तुरुंगाच्या गजाआड असता. पण जेव्हा प्रश्न मोठ्या नेत्यांचा येतो तेव्हा तारीख पे तारीख आणि आश्वासनांवर आश्वासनं मिळतात. नितेश राणेंना अटक होणार का? की नेहमीप्रमाणे हे प्रकरणही काही दिवसात थंड बस्त्यात पडणार? हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट नक्की, या प्रकरणामुळे आपल्या सिस्टमचा खरा चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर आलाय. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मंत्री नितेश राणेंना या प्रकरणात अटक व्हायला हवी का? की मंत्र्यांना कायद्यातून नेहमी अशीच सूट मिळत राहील? पोलिसांच्या या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे? मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा सविस्तर आणि रोखठोक व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन खळबळजनक राजकीय विश्लेषणांसाठी पाहत रहा राजश्री अनफिल्टर्ड. धन्यवाद.